प्रेस द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत कराची हलवा किंवा मुंबईचा हलवा। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे 1 वाटी आपली जेवणाची वाटी, त्याचं प्रमाण आहे हे। 1 वाटी कॉर्न फ्लोअर घेतले, 2 वाटी साखर घेतली आहे, थोडेसे 2 टेबलस्पून असतील ड्राय फ्रूट्स कट करून घेतले, 1 टेबलस्पून खसखस, त्यानंतर 2 टेबलस्पून मगज बी घेतले, अर्धा टेबलस्पून विलायची पावडर, 3 टेबलस्पून या चमच्याने गाईचं तूप घेतले आणि फूड कलर तर ग्रीन कलर वापरणार आहे मी। आणि असं भांडं टीन तयार करून घेतलं। बटर पेपर लावला नाही तरी चालेल, खाली ग्रीसिंग केलं तरी चालतं। तर आता आपण आधी आणि इथे 1 वाटी पाणी घेतले मी, आपली जेवणाचीच वाटी। त्यात आता कॉर्न फ्लोअर मिक्स करायचं, गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजे। हे बघा अशा प्रकारे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे, त्यामध्ये आपण ही 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी। आता हे छान उकळू द्यायचं। साखर विरघळवून घ्यायची, 1 तारी 2 तारी पाक असं काही करायचं नाही आहे, फक्त आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची। हे बघा आता पाक छान उकळतोय, छान उकळी आली आहे त्याला। आता काय करायचं, हे कॉर्न फ्लोअर आपण मिक्स करून ठेवलं होतं ना, ते एका हाताने टाकायचं, एका हाताने ढवळायचं, अजिबात गाठी पडू द्यायच्या नाही। ढवळून घ्यायचं, नाहीतर कॉर्न फ्लोअर खाली जमा होतं। आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं, असं हाताने हलवत राहायचं, अजिबात थांबायचं नाही आहे। घट्ट होईपर्यंत ढवळत राहू। हे बघा असं घट्ट व्हायला पाहिजे। आता या स्टेजला आल्यानंतर आपण विलायची पावडर, थोडे ड्रायफ्रूट, नंतर आपण गार्निशिंगला पण ठेवणार आहोत। आणि थोडासा फूड कलर। थोडासा टाकते मी, डार्क कलर येण्यासाठी। आता थोडंसं तूप घालूया। तूप घातल्याने काय होतं, शाईन येते जरा। थोडीशी खसखस टाकते। तर राहिलेला 1 चमचा पण टाकून देते। आता ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं सगळं। आता हे छान पसरवून घ्यायचं। छान लेवल करून घ्यायची। असं करून घेतलं मी। आता याच्यावर आपल्याला थोडंसं गार्निशिंग करूया।
खसखसनी छान दिसते रेसिपी आपली. हे बघा, थोडंसं प्रेस करून घ्यायचं. आता हे आपल्याला 2 तास थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर आपण याच्या वड्या कापून घेऊया. आता मी काढून घेतलं. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. हे बघा, मस्त तयार झाल्यात. बघू शकता तुम्ही. हे बघा, मस्त हलवा तयार झाला आहे आपला. बघू शकता. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.